जय शिवराय मित्रांनो, आपली बायकर्स अकॅडमीची टीम यावेळेला प्रयागराज कुंभमेळ्यासाठी प्रस्थान केलेले आहे। 8 तारखेला आम्ही रात्री निघालोय आणि बाय रोडने आम्ही प्रवास करायचं ठरवलंय। बिकॉज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रयागराजसाठी रेल्वे तिकिटांचे किती प्रॉब्लेम्स आणि काय सगळं आहे ते, त्या अकॉर्डिंग आम्ही बाय रोडने जाण्याचं डिसाईड केलं। तर तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ अपलोड करत आहोत। बाय रोडने तुम्ही जेव्हा प्रवास कराल त्यासाठी तुम्हाला समृद्धी महामार्गाने तुम्ही जबलपूर MP मधून हा रूट फॉलो करत तुम्ही प्रयागराजसाठी जाणार आहात। त्यासाठी बाय रोडने प्रवास करताना तुम्हाला मुबलक पाणी, खाणे-पिणं, औषधं जे असतील ते सगळे कॅरी करायचे। बिकॉज बाय रोडने ट्रॅव्हल करताना तुम्हाला कुठेही स्टे करायची तयारी झाली पाहिजे। बिकॉज रोडला खूप ट्रॅफिक्स आहेत। टोल नाक्यावरती तुम्हाला जमावबंदीवर बंद वगैरे ठेवण्यात येतो 2-2, 3-3 तास। त्यासाठी तुम्हाला जेवढं पण शक्य होईल तेवढं पाणी, खाणे-पिणे आणि राहण्याची व्यवस्था होणार नाही, या अकॉर्डिंगच तुम्ही सगळं ट्रॅव्हल करा। तुम्ही पाहू शकतात ही आपली गाडी इथे आहे आणि सध्या आपण हायवेलाच आहोत। म्हणजे इथे वाहनाच्या लांब अशा रांगा लागलेल्या आहेत। ऑलमोस्ट तुम्ही पाहू शकतात 150 किलोमीटर फक्त आधी आपण आहोत रेवामध्ये आणि वाहनाच्या ऑलमोस्ट 2 ते 3 तास लांब अशा रांगा लागलेल्या आहेत। पूर्ण रेवा जाम आहे, तुम्ही पाहू शकता। प्रयागराजच्या 50 किलोमीटर आधीपासूनच ट्रॅफिक लागले। माझ्या क्या प्रसाद आहे देखते, एक प्रसाद आहे इधर। काय घेऊन जा, आपल्या पायी तेवढे घेऊन जा, प्रसाद लेके जा। चक्का जाम बघू शकता तुम्ही। प्रयागराजसाठी किती ट्रॅफिक आहे, 50 किलोमीटर आधी आहे। आता तुम्ही बघितलं मी तुम्हाला टॉप व्ह्यू दाखवते। अशा लांब रांगा लागलेल्या आहेत। तिथून पाहू शकतात त्या साईडला बोर्डवरती लिहिलं आहे प्रयागराज 49 किलोमीटर करून आहे। आता आपण पोचलो आहोत महाकुंभमध्ये। प्रयागराज CAV कॉलेज येथे आपण स्टे केलेला आहे। गाइस आता मी उभा आहे आपल्या कॉलेजच्या समोर। CAV कॉलेज आहे ते प्रयागराजमध्ये, तुम्ही पाहू शकता। जस्ट माझ्या मागेच प्रयागराज जंक्शन आणि सुभेदारगंज रेल्वे स्टेशन येथे जाण्याचा रस्ता आहे। या साईडला कुंभागिरी जाण्याचा रस्ता आहे। तेथे प्रत्येक कॉलेजमध्ये प्रवाशांसाठी राहण्याची सुविधा सोय वगैरे केली आहे। डिजिटल देखने
Mr. Vinayak showing his driving skills here. Driving test 2. गाइस आता आपण निघालो आहोत काशी विश्वनाथ किंवा वाराणसी एक्सप्लोर करायला. ते बघा आता आम्ही चाललोय वाराणसी एक्सप्लोर करायला. हे आमचे ड्रायव्हर आहेत आमचे काका. काका तुमचं नाव काय? नाम क्या आपका? नाम काय होता? हम संतोष पागल नाही. पीछे आपली पब्लिक. जो पास तेरे वही तेरा, बाकी सब मोह का फेरा. तू क्यों समझ ना पाया, तन मिट्टी है मन माया. भगवा चोला तन पे जो तू ओढ़े, हर चोला तो जाएगा पीछे छोड़े. मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तूने बहाए. हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे. आज आपला स्पेशल आज थंडाई पिणार आहे आम्ही. और आणि तुम्ही बघू शकता की आपली टीम इथं बसलेली आहे. आज थंडाई पिणार आहे. बॉर्डर कडे जाणार आहे. आणि आता आम्ही इथं थांबलोय. हा एवढा मस्त सिनरी आहे बघू शकता तुम्ही. आता इथं आम्ही थांबलेलो आहे पान खाण्यासाठी. सियापती प्रभू रामचंद्र की जय. फायनली आम्ही आता अयोध्येत पोहोचलोय 6-7 तासाचा ट्रॅव्हल करून. आणि इकडे एवढी थंडी आहे, एवढी थंडी आहे, अनएक्सपेक्टेड थंडी आहे, दुनियाभरची थंडी आहे. म्हणजे बोलायला पण एवढा त्रास होतोय ना. आणि आता आम्हाला जशी माहिती मिळाली गाडी पार्क केली मी पार्किंग मध्ये. आणि तसेच दर्शनासाठी आता रांगेत उभे राहणार आहोत. 3 ते 4 तास आम्हाला लागणार आहे दर्शनासाठी. आता आम्ही चालतोय. सकाळी 5 वाजता आम्ही पोचलो. 5 वाजता आम्ही पोचलो. आता पार्किंग सगळं करेपर्यंत आता 6 वाजले. 6 वाजता पण इथे थंडी खूप आहे. पण अनुभव खूप छान आहे. अयोध्येतले एंट्रीचे 40 किलोमीटर पहिलेच सर्व फुल झालेले. म्हणजे जय श्रीराम, जय श्रीराम.
जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही बायकर्स अकॅडमीवाले मथुरामध्ये श्रीकृष्ण जन्मस्थान मथुरामध्ये आहोत. आणि तुम्ही बघू शकता आता हे एंट्री पॉईंट आहे. एंट्री पॉईंटवर आम्ही सकाळी 11 वाजता, गेट नंबर 3 आहे, 11 वाजता आम्ही दर्शनाला गेलो होतो. आणि इथे सगळे मोबाईल वगैरे अलाव नाही, त्यामुळे आम्हाला ब्लॉग घेता आला नाही. आणि आता आम्ही मोबाईल मिळाल्यानंतर ब्लॉग घेतला आहे, शूट करतो थोडंफार जेवढं जमेल तेवढं. आणि आतमध्ये गेल्यानंतर मस्त दर्शन घेतलं आम्ही. आणि आता सगळे बाहेर आलो आहे. आणि आता प्रसाद वगैरे घेऊन आम्ही परत आता द्वारकाधीशाच्या दर्शनासाठी निघणार आहोत. बोलो राधे राधे. तर गाईस सध्या आपण आलो आहे द्वारकाधीश मथुरामध्ये. सीन होऊ शकतात माझं, मी तुम्हाला सीन दाखवतो थांबा. तर गाईस आत्ताच जस्ट आम्ही द्वारकाधीश केला आणि आता आम्ही रिटर्न जायला निघालो आहे आपल्या श्रीकृष्ण जन्मभूमी येथे. तुम्ही पाहू शकतात किती मस्त रिक्षा आहे. म्हणजे दोघं जण हाय बाय. तर गाईस आता आपण पोचलो आहोत प्रेम मंदिराच्या इथे. तुम्ही पाहू शकतात हे जे आहे प्रेम मंदिर आहे वृंदावन मधलं. हो जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम पे आए, प्रेम कोई हमें और न जाने, राम से रूठे राम से माने. जय शिवराय मित्रांनो, आता 2 वाजलेत आणि आता आम्ही जस्ट रेडकोर टोल प्लाझा क्रॉस केला आहे राजस्थानमध्ये. आणि थोडा रेटसाठी गाडीला पण रेट देण्यासाठी आता आम्ही थांबलो इथे. आणि तुम्ही बघू शकता आम्ही दादांच्या स्टॉलला थांबलो आहे. जय शिवराय मित्रांनो, आता आपण आहोत उज्जैनमधील कालभैरव मंदिरामध्ये. महाकाळला जाण्यापूर्वी आम्ही कालभैरवचं दर्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आता आपले सगळे टीम बायकर्स अकॅडमीचे सगळे आता आपण लाईनमध्ये आहोत. आणि तुम्ही बघू शकता खूप लाईन आहे इथे. सकाळी 8-9 वाजले जातात. आणि आता दर्शन घेऊन मग पुढे महाकाळसाठी जाणार आहोत. उज्जैनला आलो, अयोध्याला होतो, आज उज्जैनला आलो. बोलो भोलेनाथ महाराज की.